चला बक्षीस वितरणाला सुरुवात करूया. सर्व खेळाडू या. खरं तर आपली जी दोंडेवाडी प्रीमियर लीग आहे या प्रीमियर लीगसाठी आयोजक कमिटीने खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. अतिशय दर्जेदार मैदान देखील आपल्याला भेटले. ग्रामस्थ मंडळाचे सारसोळचे ग्रामस्थ आहेत. खरं तर मी त्यांचं कौतुक करेल. खरं तर आगरी कोळी हा समाज खूप चांगला समाज असतो, प्रेमळ समाज आहे. आणि सारसोळ गावचे जे लारा सर आहेत त्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. आणि खरं तर आदर्श गाव नवी मुंबईमध्ये सारसोळ गाव आहे. मी सारसोळ गावाचं या ठिकाणी आपल्या दोंडेवाडीच्या वतीने भोर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मैदानाकडे बक्षीस वितरणाकडे आपण जाऊयात. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 25,000 रुपये आहे. कैलासवासी अमोल धोंडे आणि कैलासवासी बाजीराव धोंडे यांच्या स्मरणार्थ क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय SSC बॅच 2004 यांच्याकडून आले. त्या बॅचसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांचे दोन जे मित्र होते ते आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांच्या आठवणीसाठी या ठिकाणी त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं. त्यांचा हार्दिक आभार. तदनंतर या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय चषक सौजन्य या ठिकाणी कैलासवासी प्रमोद चंद्रकांत धोंडे यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत चंद्रकांत धोंडे यांनी दिलं. खरं तर आपली ज्यावेळी प्रीमियर लीग चालू होती, रायरेशियो प्रीमियर लीग, आणि ज्यावेळी तेजस बॅटिंग करत होता त्यावेळी तेजसला शुभेच्छा, म्हणजे आपली फायनलची मॅच होती, तेजसला शुभेच्छा देण्यासाठी मला फोन बाबूदादांनी केलं होतं. त्या दुसऱ्या दिवशी त्याचं तसं झालं. म्हणजे आपल्या दोंडेवाडी जेव्हा जेव्हा खेळायची तेव्हा बाबूदाजीचा आपल्या टीमसाठी शुभेच्छासाठी फोन येत होता. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचे बंधू प्रशांत धोंडे यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. खरं तर बाबूदादा आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्याची आठवण आपल्यामध्ये कायम आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी सामनावीर चषक जे आहे सन्मान्य आपल्याच गावचे सुपुत्र अध्यक्ष कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील रहिवासी मित्रमंडळ सामनावीर चषक नामदेवजी बोमे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक चषक, म्हणजे कुठलाही कार्य असू द्या, आपल्या गावचे जे विशाल धोंडे आहेत, पैलवान विशाल धोंडे बाबू यांचं कायम सहकार्य असतं. कैलासवासी हरिभक्त पारे नथुराम महाराज बुवा धोंडे यांच्या स्मरणार्थ कुमार विशाल विठ्ठल धोंडे यांनी दिलेले आहे. त्यांच्यासाठी देखील बाबूदादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर मालिकावीर चषक या ठिकाणी श्री योगेश शिरगावकर यांच्याकडून देण्यात आले, त्यांच्यासाठी योगेश बापूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर या ठिकाणी सर्व लीगसाठी टी शर्ट आपण विष्णुदादा यांचा सत्कार केला. खरं तर सर्व खेळाडूंना टी शर्ट देणं सोपं नाही, परंतु 2 वर्ष दादा देत आहेत. दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर चेंडू सौजन्य आपल्यातले बारक्या, म्हणजे कधीही त्यांच्याकडे तुम्ही फोन करा, नितीन धोंडे कायम सहकार्य करत असतात. बारक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पाणी सौजन्य सन्मान्य चंद्रकांत दादा सावळा चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार आद्विका दत्तात्रय चौधरी यांच्याकडून देण्यात आलेले आहे. पाणी सौजन्य, जे पाणी खरंच खूप महत्त्वाचं आहे या उन्हाळ्यामध्ये, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता आपण खरं तर ही प्रीमियर लीग जी आहे आयोजक कमिटीमुळे कंप्लीट झाले. स्पर्धा ठेवणं सोपं नसतं, त्यासाठी कायम सहकार्य करावं लागतं, समय कायम यावरती लक्ष देणं केंद्रित करावं लागतं. जे आयोजक कमिटी आहे त्यांचं आपण नाव घेणार नाही, त्यांनी सांगितलं नाव घेऊ नका, परंतु त्यांचा उल्लेख मला वाटतं करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळे चांगलं आयोजन आपल्याला पाहायला पडलं. जोरदार टाळ्या एकदा आयोजक कमिटीसाठी होऊन जाऊ द्या. या ठिकाणी प्रथम क्रमांक ज्यांनी दिलेला आहे 25,000 रुपये SSC बॅच क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, त्या बॅचला सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी या, त्यांचा आपण शुभ सन्मान व्यासपीठावरती करूयात. HSC बॅच कोण होती, आले नाहीत का ते? ठीक आहे, त्यांनी सहकार्य केले, त्यांचा हार्दिक आभार. प्रथम द्वितीय चषक प्रशांतजी धोंडे कुठे आहेत? प्रशांतजी धोंडे यांना विनंती आहे, पमू या वरती या तुम्ही या. तदनंतर सामनावीर चषक जे सौजन्य ज्यांनी केलेला आहे नामदेवदादा भोमे यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान आपण करूयात. नामदेव भोमे यांना विनंती आपल्या शुभ सन्मानाचा या तरी स्वीकार करा, कारण तुमचं सहकार्य खूप मोलाचं. तुम्ही कुठलाही कार्यक्रम असू द्या कायम सहकार्य तुमचं असतं. या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सन्मान करूयात. व्यासपीठावरून पाहता नामदेवजी भोमे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी मालिकावर चषक सौजन्य ज्याने दिलेला आहे योगेशजी शिरगावकर यांना देखील विनंती आहे. योगेश बापू कुठे आहेत? योगेश बापू आपण पण व्यासपीठावरती या, आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. बापू या व्यासपीठावरती.
मी सन्माननीय संदीपजी शिरगावकर यांना विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निलेशदादा धनावडे आणि आपले बापू दोंडे यांच्या शुभ हस्ते आपण संदीपजी शिरगावकर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करूयात. धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्याद्वारे चेंडू सौजन्य आलेला आहे नितीनदादा धोंडे बारके यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नितीनदादा आपण पण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या ठिकाणी ज्यांच्याद्वारे नाश्त्याची सोय किंवा अल्पोहार आपल्याला देण्यात आला होता तेजस्वी धोंडे यांना देखील विनंती आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि या ठिकाणी खरं तर चौधरी कुटुंब ज्यांच्याद्वारे पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांचं एक कोणतरी प्रतिनिधी या सुशांत नाही तर कोणतरी एक प्रतिनिधी आणि त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा कारण पाण्याची सोय त्यांनी करून दिली. चला आता इथे आपण स्पर्धेच्या बक्षिसाला सुरुवात करणार आहोत. सर्व खेळाडू एकदा तुषार ये ना इकडं 5 मिनटं फोन ठेवा 5 मिनटं. अक्षय इकडे पुढे 5 मिनटं. आपले स्पर्धा अजित या सगळ्या इकडे पुढे शेवट आहे त्यामुळे सगळे पुढे इकडे. खरं तर आपले दोंडवाडीच्या वतीने किंवा गुरुरत्न क्रिकेट क्लब दोंडवाडीच्या वतीने जे सामाजिक कार्य होतं त्यावेळी बॅनरवरती एक वाक्य असतं तुम्ही ऐकले का वाचले का माहीत नाही सहकार्यातून सर्वांगीण विकास. मग तुम्ही जे सहकार्य करत असता त्यातून आपला विकास होत असतो. आपल्या गावची जी युनिटी आहे म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असू द्या आपलं गाव म्हणजे कुठल्या आर्थिक जरी सहकार्य आलं तरी आपली पोरं एकत्र येतात आणि एकत्र यावी ही साडी स्पर्धा आहे. म्हणजे द्वेष होतात भांडणं घरामध्येच होत असतात परंतु ते विसरून आपण सर्वजण एकत्र येतो. त्या एकासाठी आपल्या गावच्या तरुण पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या बक्षिसाकडे आपण जाऊयात. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण सगळं जे यूट्यूबला फॉर्च्यून इव्हेंट आहे त्यांच्यामार्फत काढलं आहे. फॉर्च्यून इव्हेंटनी जी सेवा दिली आहे मला वाटतं त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचा सत्कार त्यांचा राहिला आहे. पहिला आपण फॉर्च्यून इव्हेंटचा सत्कार करूया. जोरदार टाळ्या त्यांच्यामार्फत त्यांच्यासाठी होऊ जाऊ द्यात. या दादा तुमचा सत्कार महत्त्वाचा आहे. आम्ही करणारच आहोत. उशीर झाला तरी चालेल परंतु तुमचा सत्कार होणं गरजेचं आहे. 2 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर त्यांचे आहेत आणि हे सबस्क्रायबर घेण्यासाठी किती मेहनत त्यांनी केली हे निश्चितच त्यांना माहीत असेल परंतु त्यांच्या पाठीवरती कौतुकाची ताप म्हणून एकदा जोरदार टाळ्या फॉर्च्यून इव्हेंटसाठी आपण वाजूयात. चांगले अपडेट त्यांच्यामार्फत आपण जरूर पाहिलेले आहेत आणि खरं तर जे लाईव्ह स्कोरिंग जे आपले करत होते आपला लाडका स्वयं त्याचा पण आपण सत्कार करूयात. स्वयंय कारण तुझं जे काम जे होतं ते खूप महत्त्वाचं होतं. स्कोरिंगला सहजासहजी कोण थांबत नाही. आपला स्वयं त्या ठिकाणी स्कोरिंगसाठी थांबला आणि खूप चांगलं गणित खूप चांगलं त्याचं आहे. मध्ये त्याला SMS येत होते त्याला सांगितलं SMS रिप्लाय करू नका पोकळ बॉम्बचे फटके आपल्याला पडतील. आता कोणाचे येत होते ते तेजस तुम्ही बघा घरी गेल्यानंतर. तेजसचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. अरविंद आपण आहे ना सगळे आयोजक कमिटीची आहे ना सर्वांनी ते इकडे या. या ठिकाणी व्यासपीठावरती स्कोरिंग ज्यांनी खूप चांगलं केलं ते स्वयंचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. उत्कृष्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ज्याचा आवाज भोर तालुक्यात वाई तालुक्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि सर्वीकडे जो गुंगवतोय तोच आपला त्याने आजच्या टुर्नामेंटसाठी सुंदर असं कॉमेंटेटरी केले आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केलं त्याचाही सत्कार आपल्या कमिटीमार्फत होतोय तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संकेत दादा धनावडे 22 नवरदेव त्यांचं या 2 महिन्यात लग्न होईल त्यांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा 22 वाटचालीसाठी. आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे जाऊयात तेजस कारण त्यामध्ये सगळं उत्तर आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये तुषार होता परंतु एकच मॅच झाली. शेवटचं षटक घेतलं. पहिले विकेट होते त्याच्याकडे 2 आणि शेवटच्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 6 विकेट घेऊन
फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज ठरलेले आहेत अविनाश दोंडे. जोरदार टाळ्या अविनाशसाठी. आणि दीपकजी शिरगावकर यांच्याकडून देखील या ठिकाणी 500 रुपये आलेले आहेत. दीपकजी यांना देखील विनंती करतो आपण यायचं आहे. गुगल पे केलेले आहेत त्यांनी. या स्पर्धेतले बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच नामदेवजी बोमे आपण पण या. नामदेवजी बोमे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. थांबा. या स्पर्धेचे बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, 6 बॉल 6 विकेट या ठिकाणी अविनाश या. खरं तर अविनाश यांनी शहीद जवान गणेश ढवळे स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानंतर आपलं रायरेश्वर प्रीमियर लीग झालं त्यावेळी ह्या गोलंदाजाला आम्ही गोलंदाजी केली होती. आमच्याच टीममध्ये गोलंदाज होते त्यावेळी खूप महागडे ठरले. असं वाटलं की पहिल्यांदाच गोलंदाजी करतात. त्यानंतर एवढ्या दिवसानंतर तू गोलंदाजीसाठी आलास आणि खूप चांगली बॉलिंग केली. प्रॅक्टिस होती का? हो, कंटिन्यू बघा गेलं तर मी प्रॅक्टिसमध्ये आहे. KSK प्रीमियर लीगमध्ये मी खेळतो आणि आपल्या संघासाठी मला इथं दोंडेवाडी प्रीमियरमध्ये खेळायला भेटला तर खूप अभिमान आहे आणि कंटिन्यू मी आपल्या संघासाठी काही ना काही तर करतच राहील. 6 बॉल 6 विकेट घेतलेत. आयुष्यामधली एक चांगली मेमरी राहील का? फॉर्च्यून इव्हेंटच्या मार्फत ती व्हिडिओ देखील बनवली जाईल कारण त्यांचं खूप चांगलं कॅमेरा वर्क त्या ठिकाणी झालं. त्यांनी माहिती देखील आम्हाला कायम पुरवली. तो शेवटचा बॉल तुम्ही घेतला का हातामध्ये आणि आतापर्यंतचं जेवढे क्रिकेट केलं त्यामधली मॅच चांगली झाली का? आत्ता मी माझ्या लाईव्ह क्रिकेटमध्ये जे आतापर्यंत खेळलो क्रिकेट त्याच्यात सगळी मॅच म्हणजे बघायला गेलं तर हीच चांगली मॅच मला आवडली. 6 बॉल 6 विकेट घेणं हे सोपं नाही. गोलंदाजी करताना मी पण डिप्रेशनमध्ये होतो कारण की तेजस दोंडे यासारख्या प्लेअरसमोर बॉलिंग करणं खूप टफ असतं. मी त्यांच्याबरोबर कंटिन्यू खेळतो, बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये पण खेळलेलो आहे. पण त्यांच्यासमोर बॉलिंग करताना मी खूप चांगली बॉलिंग केली आणि त्यांनाही चांगले ऑल द बेस्ट देतो. त्यांनी आमच्याबरोबर मॅच खेळताना खूप चांगलं योगदान दिलं. थँक्यू. धन्यवाद. अविनाश दोंडे खरं तर बऱ्याच दिवसापासून आम्हाला आहे ना माझी पाहुणी समोर बसलीत, मला लाज वाटेल मला बोलायला, पण आम्हाला आहे ना ह्या गोष्टीचं काही आकर्षण नाही आहे. पण क्रिकेट नावाची वस्तू बघितली ना, पण दोंडेवाडी हे नाव जर समजा आम्ही बघितलं GCC गुरुदत्त क्रिकेट क्लब दोंडेवाडी, तर आम्हाला एवढा अभिमान वाटतो ना की ज्या आईची गाड तिच्या बहिणी 100 रुपये जाऊ 200, पण आम्हाला एवढा अभिमान वाटतो ना 100 नाही बापू मला तो आहे, पण यांना खूप आम्हाला अभिमान वाटतो की दोंडेवाडी सॉरी दोंडेवाडी म्हणलं ना आम्हाला आहे ना या गोष्ट चला जाऊयात. त्यानंतर आपण या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे जाणार आहोत. या स्पर्धेमध्ये खरं तर उत्कृष्ट बॅटिंग ज्यांनी केली आहे आणि जवळजवळ 97 धावा 1 विकेट ज्यांनी घेतलेल्या आहेत, या स्पर्धेचे उत्कृष्ट बॅटर तेजस दोंडे, अर्थात या ठिकाणी चित्रात तुम्ही पाहता अगदी द्वितीय क्रमांक रनरअप होणाऱ्या टीमचे कर्णधार तेजस ठरत आहेत. अंकुजी कंक यांना विनंती करतो. अंकुजी कंक त्याचबरोबर बाजीरावदाजी दोंडे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण तेजसला गौरवूयात. या ठिकाणी तेजसचा गौरव करूयात. उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी केलेलं आहे. 97 रन त्यांनी निश्चितच फायनलला जरी पराभव झाला असला तरी उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी केली. अगदी प्रेक्षकांचं मन जिंकणारी बॅटिंग त्यांच्या मार्फत झालेली आहे. तदनंतर या स्पर्धेच्या उत्कृष्ट फिल्डरकडे आपण वळूयात. खरं तर तो खेळाडू बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये होता, परंतु कुठेतरी 6 विकेट घेतल्यामुळे त्याचं ते बेस्ट बॉलरचा किताब गेला. उत्कृष्ट फलंदाजाच्या रेसमध्ये होता, परंतु फायनल मॅचला थोड्या 2 रनासाठी तो आऊट झाला. या ठिकाणी या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर, परंतु झेल मात्र त्याने तब्बल 9 पकडलेला आहेत. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर तुषार दोंडे ठरतोय. JB या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खरं तर पहा त्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे, चांगला चमकला आणि त्यामुळे काय 8 विकेट त्याने पकडले. फायनल मॅचमध्ये 3 झेल ज्या होत्या त्या तेजस या ठिकाणी तेजसची असेल, विशालची असेल, JBने पकडले आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर तो ठरतोय. या ठिकाणी गणपत मामा दोंडे यांना विनंती करतो आणि विशालजी दोंडे यांना देखील विनंती करतो. विशाल आपण पण या, बाबू आपण पण या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी देऊयात. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक JBसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तो गोलंदाज आहे, परंतु त्यांनी काय बॅटिंग केलं आहे. प्रत्येकाचं मन जिंकण्याची कामगिरी त्यांनी केलेली आहे.
या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, खरं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणलं ना, उत्कृष्ट फलंदाजी पाहिजे, गोलंदाजी पाहिजे, क्षेत्ररक्षण पाहिजे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या नावावरती आहे, 130 धावा, एक अर्धशतक पहिल्याच मॅचमध्ये ठोकलं. जवळजवळ त्याच्या धावा आणि विकेट जर पाहिल्या ना, टोटल ऑलराऊंडर खेळ कसा असतो त्याचं प्रात्यक्षिक ज्याने दिलं. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी विशाल लोंढे ठरत आहेत. विशाल लोंढे यांना विनंती आपण यायचं आहे. या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी संदीपजी शिरगावकर साहेब, त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमचे शेखरजी धोंडे साहेब, त्याचबरोबर दीपकजी शिरगावकर यांच्याकडून देखील 500 रुपये आलेले आहेत. आपण पण या, सगळ्यांनी या, सगळे मान्यवर विनंती. बाजूरावजी धोंडे यांना देखील विनंती करतो, आपण पण एखादे बक्षीस देण्यासाठी या. दाजी या. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या खेळाडूने केलेला आहे. तुम्ही पाहता या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी बाबू इकडे. या स्पर्धेमध्ये खरं तर 4 संघ मालकांमुळे आपण या ठिकाणी खेळू शकलो, त्यामुळे संघ मालकांचा सत्कार होणं खूप महत्त्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये ज्याने या ठिकाणी पहिला संघ घेतला, अरविंद दोंडे यांच्या मालकीचा संघ, अंकुश दोंडे यांना विनंती करतो, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होणार आहे. अंकुश दोंडे यांच्या जागी अरविंद असेल तर अरविंद या. अरविंद यांचा आपण शुभ सन्मान करूयात, कारण जे 4 संघ मालक होते त्या संघ मालकांमुळे आपल्या खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी प्राप्त झाली. या ठिकाणी आपण आपल्या ह्या आयोजक कमिटीच्या वतीने अरविंद दोंडे यांचा शुभ सन्मान करत आहोत. त्यांचा संघ देखील शर्तीने झुंजला आणि झुंज देत करत या ठिकाणी स्पर्धेमधून बाहेर नक्कीच गेला, परंतु खूप चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर सन्मान्य या ठिकाणी ज्यांचा द्वितीय क्रमांक मानकरी संघ ठरलेला आहे, म्हणजे विठ्ठल स्मृती किंवा प्रमोदान विठ्ठल स्मृती या नावाने ज्यांचा कायम संघ असतो, आमचे बंधू या ठिकाणी खरं तर आपल्या चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते निलेशदादा धनावडे यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी गणेशजी भडाळे करतील. खरं तर गणेशदादा यांचं देखील कौतुक आहे. गणेशजी भडाळे यांनी देखील खूप चांगली मेहनत, खूप चांगलं समालोचन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण निलेशजी धनावडे यांचा शुभ सन्मान करूयात. आणि काय फोटो काढायचा आहे. या ठिकाणी निलेशदादा धनावडे यांचा शुभ सन्मान होत आहे. निलेशदादा एक 5 मिनिट इकडे या. त्याचबरोबर या ठिकाणी जे दुसरे पुढचे संघ मालक आहेत सुभाष धोंडे यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. सुभाष धोंडे आहेत का? सुभाषजी धोंडे या व्यासपीठावरती त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सगळे जे आहेत ना सुभाष धोंडे यांची जो संपूर्ण टीम आहे, सुभाष धोंडे, प्रमोददादा धनावडे, सुभाष धोंडे यांना विनंती करतो. खरं तर विठ्ठल स्मृती हा संघ सुभाष धोंडे यांनी घेतला, त्यांचा संघ या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. जोरदार टाळ्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. तदनंतर या ठिकाणी खरं तर युनिट 8चा आभार मानावा लागेल, कारण कुठलंही कार्य असू दे, अगदी यात्रा असू दे, सर्व कार्यामध्ये म्हणजे गणेश उत्सव असेल, युनिट 8चा सहभाग असल्यानंतर तो कार्यक्रम खूप चांगला होतो. संपूर्ण युनिट 8चा या ठिकाणी शुभ सन्मान होणार आहे. युनिट 8चे सर्व जे खेळाडू आहेत, सर्व जे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती या. करता सुभाषचं कौतुक आहे. सुभाषने एका संघावरती संघ त्या ठिकाणी घेतला, त्यामुळे सुभाषला ते तुझं हार्दिक हार्दिक आभार. या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आपले निलू आप्पा आणि त्याचबरोबर गणेशजी भडाळे यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. आता आपण बक्षीस वितरणाकडे जाऊयात. खरं तर द्वितीय क्रमांक हा जो संघ आहे
मला वाटतं त्यांचा देखील प्रथम क्रमांकच आला आहे, कारण त्याने देखील अगदी म्हणजे जे प्रयत्न केले ना, आता ठीक आहे खेळ चुका होत असतात, त्यांचे जे विकेट कीपर होते त्यांनी मागील मॅचमध्ये 5 षटकार 6 बॉलमध्ये मारले होते, म्हणजे असं नसतं चूक ही खेळाडूकडे होते, परंतु शंकर दातेने जे षटकार मारले होते 6 बॉलमध्ये 5, मला वाटतं त्याच्या खेळाचं देखील कौतुक होणं गरजेचं, त्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ठीक आहे, शेवटच्या बॉलला ते मिसफिल्डिंग झाली, परंतु 6 बॉल 5 षटकार नॉट अ जोक, त्याचं देखील कौतुक आहे. आपण द्वितीय क्रमांकाकडे जाऊयात. या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी कैलासवासी विठ्ठल आणि प्रमोद स्मृती टीम. सर्व संघाला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अतिशय सुरेख आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. चला म्हणते जोरदार घोषणा. नमो पार्वते पते हर 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 हर. धन्यवाद. सर्व या, सर्व विष्णुदादा धोंडे यांना विनंती आहे. बोंबे साहेब सगळे या. बाहेर घ्यायची मग अशी घेतली ना त्याचं फायनलला बोलणार ना, बोल ना जरा, बोल ना जरा. 5 मिनिटं बाहेर घ्यायची. थांबा 5 मिनिटं युट्यूब चालू आहे. 5 मिनिटं थांबा ना इकडे. द्वितीय क्रमांक या ठिकाणी तेजस धोंडे यांच्या संघाचा आलेला आहे. खरं तर तेजस 3 बॉल 3 ची मॅच जवळजवळ मॅच गेलीच होती, परंतु तुम्ही ऑन केली. शेवटला 1 बॉल 1 ला जरूर तुम्ही हारला असाल, परंतु खेळ खूप तुम्ही चांगला खेळलेला आहे. 3 बॉल 1 ची मॅच, 3 बॉल 3 ची मॅच, 1 बॉल 1 वरती खेळत असताना कसं वाटत होतं आणि काय प्लॅनिंग होती तुमची? प्रथमतः माझे संघ मालक आणि माझी टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. संघ मालक निलेश धनावडे त्यांचा आभार मानतो, कारण स्पर्धा कुठेही असू मला न कॉल करता संघ टाकून कर्णधार म्हणून माझंच नाव देतात. त्यांचं मनापासून आभारच आहे. आणि माझ्या पूर्ण टीमचं आज दिवसभर जे त्यांनी एवढ्या उन्हामध्ये जी मेहनत घेतली, खरंच हॅट्स ऑफ मित्रांनो. भरपूर ऊन आहे, चांगले खेळले. ठीक आहे, हारजीत होतात, खेळ आहे, काय प्रॉब्लेम नाही. 3 बॉल 3 पाहिजे होते. मनामध्ये कुठेतरी शंका होती नक्कीच, कारण की समोरच्या संघावर पण प्रेशर होता, आमच्यावर पण प्रेशर होता. आम्हाला 1 बॉल डॉट करायचा होता. बाहुदानी चांगलीच बॉलिंग टाकली. ठीक आहे, विनंती पहा काय आपलाच कार्यक्रम आहे, त्यांनी सांगितलं ना, एक अनुभव सांगितला, बाबूदाने चांगली बॉलिंग टाकली, म्हणजे आपला कार्यक्रम आहे, शेवट आहे. त्यामुळे काय आपण थोडंसं मला वाटतं मन मोकळं करणं पण गरजेचं आहे. एक विनंती, हे चालू असताना फक्त मध्ये नाचू नका. आपल्या एवढं आयोजक कमिटीने खूप चांगली मेहनत घेतली, आपण फक्त त्यांना सहकार्य करू, कारण फॉर्च्युन इव्हेंट आहे. म्हणजे प्रत्येक आता आमचं आपण स्वतः STC लाईव्हला मी बऱ्याचदा जातो, काय असतं आम्ही देखील घरी जाण्याच्या घाईमध्ये असतो, परंतु ते काही आपल्याला कुठल्याही प्रकारे बोलले नाही की बंद करा, असं करा, तसं करा. त्यांचं सहकार्य खूप चांगलं आहे, त्यामुळे त्यांचं जे लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे त्याला सहकार्य करायचं आहे. खरं तर एक अजून एक प्रश्न आहे, तुम्ही आता सांगितलं की निलेश धनावडे तुम्हाला न विचारता त्या ठिकाणी संघ टाकत असतात, परंतु खरं तर तुम्ही पाहिलं असेल आज तुमचे आपले जे DPL कमिटी आहे त्यामुळे जुने खेळाडू केले, म्हणजे बापू असतील, AP ज्ञानेश्वर धोंडे असतील, किंवा अविनाश दादा असतील, चेतन बाबू असतील, बरेच सगळे चांगले जुने खेळाडू चांगले खेळले. तुम्हाला वाटतं का DPL बरोबर तरुण खेळाडू देखील म्हणजे चांगले खेळत आहेत आणि जुने खेळाडू देखील त्यांना देखील एक हक्काचं व्यासपीठ भेटतंय? नक्की 100%. मंगाशी मॅच चालू होती, मी मंगाशी पण उल्लेख केला, कारण की ह्या लोकांनी आपल्या धोंडेवाडीचं नाव खूप उंचावलेलं आहे आणि ह्यांनाच आदर्श ठेवून पुढे आम्ही आज म्हणजे इकडे पश्चिम महाराष्ट्र असो कुठे आम्ही ह्या लोकांनाच आदर्श ठेवून खेळत असतो. जे आता आमच्यापेक्षा लहान आहे, जी येणारी यंग पिढी आहे, त्यांनीही येणाऱ्या ह्याच मुलांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या GCचं जे नाव आहे हे असं पुढं चालवत राहावं, आमचं एकच म्हणणं आहे. आम्ही पण कष्ट करत असतो, आम्ही पण शनिवार रविवार सगळे जॉबला आहेत. सगळ्या मुलांचं खरंच कौतुक आहे, कारण की आज प्रत्येकजण कामाला आहे, घराची म्हणजे प्रत्येकाचीच परिस्थिती एवढी नाही, पण आपल्या गावासाठी शनिवार रविवार सुट्टी घेऊन मुलं खेळतात. खूप छान वाटतं. बस एवढंच. चला थँक्यू. आणि तदनंतर आपण प्रथम क्रमांकाकडे जाऊयात. या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी, खरं तर त्यांना हरवणारा फक्त एकच संघ होता, तो म्हणजे आमचा, ते पण सांगून, परंतु खरं तर बापू सय्यद केले तो हानिकारक आहे. गोलंदाजाच्या सय्यदसाठी जे हानिकारक आहे, बापू यांचा संघ प्रथम क्रमांकाचा जोरदार टाळ्या. तुषार धोंडे, संपूर्ण संघ या. तेजस शेखर धोंडे काय बॅटिंग केले,
खरं तर गणेशजी बढाळे यांचा संघ दशरथ बापू यांना देखील विनंती आहे आपण पण या. सर्व खेळाडूंना विनंती आपण यायचा आहे. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेला संघ तुम्ही पाहताय इथे. अगदी एकदा विनंती आहे मंकाळ बाबाच्या नावानं. खरं तर उज्जैनचे जे महाकाळेश्वर आहेत ते आपल्या गावामध्ये आहेत, म्हणजे आपलं किती भाग्य आहे. त्यामुळे एकदा जोरदार त्यांच्या घोषणा होऊन जाऊ द्यात. मंकाळ बाबाच्या नावानं, मुगजाई मातेच्या नावानं. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबा. बापू बोलणार की शेखर बोलणार? आसंदीप बापू तुम्ही बोला. साईडला बसा सगळ्यांनी. बापू खरं तर तुम्ही एक मॅच जरूर हरला, परंतु शेवटच्या मॅचमध्ये खरं तर तुझ्यावरती दबाव होता तरी सुद्धा एक तू षटकार चौकार खेचलास. तुझी टीम या ठिकाणी जिंकलेली आहे. तुषारने खूप चांगला खेळ दाखवला, म्हणजे तो आपण गोलंदाज म्हणून त्याकडे पाहतो. आज त्याने बॅटिंग करून दाखवलं, म्हणजे सर्वांनी त्याच्या गोलंदाजीचा अभ्यास केला होता, म्हणजे सगळ्यांनी अभ्यास केला होता. इतिहासाचा पेपर आला भूगोलचा, डायरेक्ट त्याने बॅटिंग केली. त्याच्याबद्दल काय सांगशील? आणि खेळत असताना आज या ठिकाणी क्रमांक पटकवलाय त्याबद्दल काय सांगशील? खरंच तुषारचं जेवढं कौतुक करावं कमी आहे, कारण जी अपेक्षा बॉलिंगनी होती ती बॉलिंग तर केलीच त्यांनी, आणि त्यापेक्षा 100 पटीने फलंदाजी केली त्यांनी. आणि अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केले. विशेषतः गणेश बडाळे, निलोप्पा, निलेश धनावडे, तेजस धोंडे, विशाल धोंडे, मॅक्सवेल, सूरज धोंडे, आमचा दत्ता धोंडे यांनी 5-6 जणांनी जे आयोजन केले, अरविंद धोंडे, त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि जे गावावरून आल्यात संकेत धनावडे, अनिकेत धोंडे, अगदी मनापासून तुषार धोंडे, त्यांना अभिवादन करतो मी आल्याबद्दल. चला धन्यवाद. बेगा फायनलचे मॅच तुम्ही बोलणार का? कारण तुम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. मला वाटते जी दुसरीवर तुमचं झालं ते, आणि कॅच पण खूप चांगलं झेललं. तुमच्या नावावरती देखील खूप चांगलं झेल होत्या. संदीप शिरगावकर यांचं देखील कौतुक आहे. हे आपलं प्रीमियर लीगचं बक्षीस वाटून झालेलं आहे. सर्वांचं सहकार्य खूप चांगलं झालं आहे. एकदा विनंती, आपण तिथे त्या लॅम्प खाली, त्या लाईट खाली आपण सगळेजण ग्रुप फोटो काढणार आहोत. सर्व बक्षीसदात्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूयात. एकदा जोरदार घोषणा करूयात, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला तालुका आहे. खरं तर विकी कौशल यांचे व्हिडिओ पाहिले का? प्रत्येक व्हिडिओमध्ये छावाचे डायरेक्टर भोरचं नाव घेतात. म्हणजे मोठ्या मोठ्या शूटिंग आपल्या भोर तालुक्यामध्ये झालेत. खूप मावळे आपल्या भोर तालुक्यामध्ये. इतिहास खूप मोठा आहे, त्यामुळे जोरदार घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम खूप चांगला झाला. यूट्यूब लाईव्हला देखील हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांनी फोटो काढा, त्या लाईटी खाली या. एवढंच सांगतो आणि हा खेळ संपला. जर कोणाचं नाव नजर चुकीने राहिलं असेल तर माफी मागतो. धन्यवाद.